आज आपण बनवतोय रव्याचे लाडू, तेही माझ्या आईच्या पद्धतीने। त्यासाठी मी वजनी प्रमाणात 600 ग्रॅम रवा घेतलाय। रवा जास्त मोठाही नाही, जास्त बारीकही नाही। आता रवा आपल्याला मंद गॅसवरती एक 20 ते 25 मिनिटं छान असा भाजून घ्यायचा आहे। सुरुवातीला रवा तूप न टाकताच भाजून घेऊया आपण एक 5-10 मिनिटं। जसा जसा रवा भाजत येईल तसं तसं त्यात आपण एक चमचा तूप ॲड करूयात। रवा भाजण्यासाठी मला एकूण 8 ते 9 चमचे तूप लागलेलं आहे। 8 ते 9 चमच्यामध्ये रवा व्यवस्थित भाजला गेला। आपण इथं घरचं तूप वापरतोय। तूप थोडंसं जास्तच घालायचं, त्याच्यामुळे काय होतील, रव्याचे लाडू सॉफ्ट होतील। आणि रवा एकसारखा हलवत राहायचा म्हणजे तो करपणार नाही। आणि रवा भाजला की नाही हे कसं ओळखावं? रवा सुरुवातीला ज्यावेळी आपण कढईमध्ये भाजायला घेतो त्यावेळी तो हाताला पलटी मारताना जड लागतो, पण जसा जसा रवा भाजत येईल तसा तसा तो हलका होतो आणि हलवायला सोपा जातो। रवा हाताला परतताना हलका लागला की समजून जावं रवा आपला व्यवस्थित भाजलाय। 20 ते 25 मिनिटं मी रवा छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घेतलाय। रवा भाजताना अजिबात गडबड करायची नाही। छान मंद गॅसवरती व्यवस्थित गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा। तुम्ही बघू शकताय रव्याला छान असा गुलाबी रंग आलेला आहे आणि छान मोकळा सुटसुटीत झालेला आहे। आता आपण पाक बनवायला ठेवूयात। त्यासाठी 600 ग्रॅम रवा घेतलाय, त्याच्यासाठी मी वजनी प्रमाणात 400 ग्रॅम एवढी साखर घेतली आणि साखर बुडल इतपतच त्यात पाणी ओतलंय। आणि पाण्याला थोडीशी उकळी यायला लागली की त्यात 1 चमचाभर दूध घालून घेऊयात, जेणेकरून काय होईल, ती जे साखरेची जी मळी असते ती निघायला सोपी जाईल। तोपर्यंत आपण इकडं रव्यामध्ये लाडूला घालताना काजूचे थोडेसे काप करून घेऊयात। तुम्ही बघू शकताय मळी काळ्या रंगाची कशी निघली आहे। आता ती फेकून द्यायची। आणि पाक जास्त पक्का बनवायचा नाही, थोडासा कच्चाच धरायचा जेणेकरून काय होईल, आपले लाडू सॉफ्ट होतील। जर पाक तुम्ही पक्का बनवलात की लाडू खूप कठीण होतील, ते पटकन तुटणार नाहीत। आणि लाडूमध्ये घालण्यासाठी वेलची पूड ही मी करून घेतली आणि पाक झाला का नाही हे चेक करायचं। ते कसं समजेल, नॉर्मली हाताला गोळी लागायला लागली साखरेची की समजायचं पाक झालाय। प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यात तुम्ही चेक करू शकताय की पाक झालाय की नाही। आता इथं आपला पाक तयार झालाय। गोळी नॉर्मली व्हायला लागली आहे, जास्तही पाक पक्का धरायचा नाही, नॉर्मली कच्चा ठेवायचा। तर पाक तयार झाला की त्याच्यामध्ये रवा घालून घेऊयात। रवा घालून घेतला की तो व्यवस्थित मिक्स करायचा। वरून बारीक चिरलेले काजूचे काप, वेलची पावडर, थोडंसं जायफळ किसून मी घातले, सगळं घालून व्यवस्थित मिक्स करून त्याला अर्धा तास ते 1 तास झाकून ठेवायचं। सुरुवातीला रवा आपल्याला पातळ दिसेल, पण नंतर तो सगळं पाणी ऑब्झर्व करतो आणि तो घट्ट होतो। आणि 1 तासानंतर काय करायचं, तो थोडासा कठीण होईल रवा, तो काय करायचं, उलताण्याने एकसारखा फोडून घ्यायचा आणि लाडू बांधायला घ्यायचे। लाडू बांधताना जर कठीण जात असेल तर थोडंसं पातेलं गरम करून घ्यायचं, जेणेकरून लाडू पटकन बांधले जातील। या पद्धतीने मी सगळे लाडू बांधून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता की ते छान लाडू झालेत। लाडू जास्त मोठेही बांधायचे नाहीत, नॉर्मली मीडियम साईजमध्ये बांधून घ्यायचे। तुम्हाला लाडूची रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। थँक्यू।